उपवासाच्या वेळी तेच पदार्थ खाऊन जर का कंटाळा आला असेल, तर अशा वेळी किसलेल्या रताळ्याचं तूप घालून मस्त अशी खीर बनवून खा. अशी खीर बनवण्यासाठी इथे मी एक रताळं घेऊन ते स्वच्छ धुवून त्यावरील साल काढून घेतलीये. नंतर ते किसणीच्या सहाय्याने किसून घेतले. आता मी गॅसच्या मिडियम फ्लेमवर कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप घालून घेतले. तुपामध्ये ड्रायफ्रूट हे हलकेसे फ्राय करून घेतले. उरलेल्या त्याच तुपामध्ये मी ते रताळ्याचे किस घालून घेते. आता हे किसलेलं रताळं छान असं तुपामध्ये परतून घ्यायचे. परतून झाल्यानंतर यामध्ये मी थोडेसे दूध घातले. दूध इथे गरम करून हलकेसे कोमट झाल्यावर यामध्ये घातले. जेवढं आपल्याला गोड पाहिजे त्यानुसार यामध्ये साखर घालून घ्यायची आहे. वरून हे फ्राय केलेले ड्रायफ्रूट घालून घेतले. त्यानंतर थोडीशी वेलची पूड आणि थोडेसे जायफळ घालून घ्यायचे. यामध्ये आता चिमूटभर मीठ घालून घ्यायचे. कोणत्याही गोडाच्या पदार्थात चिमूटभर मीठ घातलं तर तो पदार्थ चवीला खूप छान लागतो. आता या खिरीला हलकीशी उकळी येऊन गॅस बंद करून घ्यायचे. खीर बनवून थंड झाल्यावर यावर मस्त असं केसर घालून घ्यायचे. खीर तयार झालीये.